काय सांगाल तुमच्या मित्राबाबत कालचा व्हिडिओ पाहिलास? अतिशय म्हणजे मनात खूप वेदना होत होत्या. खूप वाईट वाटत होतं. म्हणजे आजही तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जो समोर प्रश्न विचारलाय, ह्या प्रश्नाचं त्या व्यक्तीच्या बाबतीत असं कुणी बोलूच नाही, असं असं व्यक्तिमत्व म्हणजे पंकज सोपानराव कनसे. मी साधारणतः शाळेपासून असणारा त्यांचा मित्र आहे. म्हणजे नुसतं ऐकलं ना, कालच्या व्हिडिओ पाहिला ना, समोरचं काय काय बोलतो काय काय, खूप खूप वाईट वाटत होतं. आणि म्हणजे असं मन भरून येत होतं, काय करून काय नको. आजही त्या व्यक्तीविषयी जर बोलायला गेलं ना, तर खूप वाईट वाटतं. त्या व्यक्तीने समाजाच्या बाबतीत आता म्हणजे लहानपणापासून आम्ही बरोबर होतो. अतिशय गरिबीतून पंकजनी काय काय केलंय ना, साधारणतः तो साधारणतः मुंबईवरून गावाला आल्यानंतर 8वी आम्ही बॅचमेट, म्हणजे तो मागं आम्ही पुढं. पण तेव्हापासूनची आमची त्याच्यासोबतची नाळ जोडलेली आहे. तर आज तागायत आम्ही एकमेकांचे मित्र आहे. मित्र नाही, पंकज हा आमचा भाऊ आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे आज जे बोलतात ना, का मित्र त्याचे एकही मित्र नाही, हे नाही. आम्हाला अभिमान आहे, पंकज आमचा मित्र आहे. आणि आज आमच्या मैत्रीमध्ये कधीच आजपर्यंत कधीच दरार आला नाही, दुरावा कधी निर्माण झाला नाही. पंकज सारखा मित्र मिळावा हे आमचं भाग्य आहे. त्या माणसाने आजपर्यंत समाजामध्ये गेले 2-3 वर्ष झाले, अहो आणण्यासारख्या ठिकाणी काय कोणाला काय वाटत होतं का? पाण्याची नुसती टंचाई झाली तर ह्या माणसांनी टँकर 135 टँकर त्या ठिकाणी पोचवले. किती 35-35 हजाराचे रुपयाचे असणारे टँकर. आज त्या माणसाकडे काय, औरंगाबादला होता, 8-8 दिवस तिकडे राहायचा. रस्त्याला साधारणतः जेवायला सुद्धा वेळ नव्हती, असे 24-24 तास तिथं काम करत होता. अतिशय प्रामाणिकपणे तिथं काम करत होता. आमचा जे मित्र आहे अक्षय आवटी, अतिशय भावाप्रमाणे त्याने सुद्धा तिथे साथ दिली. इकडं आल्यानंतर थोडंसं नाही म्हटलं तर नातेवाईकांनी थोडंसं हे केलं. काही लोक त्यांना सहकार्याला, माणूस चांगला आहे, काम करतोय म्हणून त्यांनी इकडं आले. उद्योगधंद्याला सुरुवात केली. पुन्हा उद्योगधंद्याला काही लोकांनी तीक्ष्ण यावं, काहीतरी आडाकाठी यावं म्हणून काहींनी प्रकार पण केला. पण त्यातूनही आम्हाला अभिमान आहे आमच्या मित्राचा. तो कधी कधी थांबला नाही, तो कामच करत राहिला. एवढं मोठे झाले तरी कामच करतोय. शिवाय कुणाची आता मला विचारत त्याच्या बाबतीत, तर मला कमीत कमी मी 11 लोकांना त्याच्या माध्यमातून अशी मदत केली आहे की हॉस्पिटलची कित्येक कित्येक बिलं, आई वडील समजा आई आजारी आहे तर वडिलांची परिस्थिती, त्या मुलाची एखाद्या मित्र असेल तर तिथं स्वतः जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन 25-25, 20-20 हजाराची, काहींची तर मोफतच बिलं हे केलेली आहेत. उदाहरण आता द्यायचं ठरलं तर माझ्याच बाजूला एक बाबा होते, संगमनेरला कुठे हॉस्पिटलला ॲडमिट होते. कुठल्या नुसतं समजलं का असं अशी परिस्थिती आहे, समोर गेले आणि परिस्थिती फक्त बघितली का काय परिस्थिती आहे त्या कुटुंबाची, काय नाही आहे काय नाही. बाबांची परिस्थिती पाहता त्या कुटुंबावरती एक वेगळीच हे निर्माण झाली होती. तिथं जाऊन काही न पाहता फक्त त्या कुटुंबातले माझ्याशी संपर्क केला आणि मी फक्त माझ्या मित्राला फोन केला का अशी अशी परिस्थिती आहे. कुठलाही विचार न करता माझ्याजवळ 11,000 रुपये दिले आणि त्या कुटुंबाला जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथं ते 11,000 रुपये दिले. हा आमचा असा मित्र आहे. आज आमच्या मित्र कसा असावा ना, तर पंकज सोपानराव खनसे सारखा मित्र असावा. कोणाची मायबेली नाही, आमच्या मित्राविषयी वाईट बोलव आणि बोललेत ना, ठीक आहे, काय अडचण नाही, आम्ही दाखवून देऊ आमचा मित्र कसा आहे. खूप वाईट वाटतं साहेब, मित्राबद्दल वाईट बोलताना ना समोरच्याने पण विचार केला पाहिजे. तुमचा पण हे कालचा तो मित्र होता, त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही. माझा मित्र, आम्हाला अभिमान येतो मित्र कसा आहे आमचा. लोकांची आता आजही तुम्ही कधी त्यांना फोन केला ना, कुठली भारतीय किती वाजता फोन करा, आमचा मित्र पहिला तिथं जातो. आणि काय परिस्थिती ना, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. कुणाला काही बोलू द्या, आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलेली. किती किती रुपयांची मदत केली ना आम्हाला माहिती आहे. आजही 4च दिवस झाले साहेब, एका कुटुंबातल्या एक गुळवे म्हणून कुटुंबातलं होतं. त्यांचा मुलगा कॉलेजला 11वीला आहे. आजपर्यंत त्यांच्या वडिलाला हार्ट अटॅक आला. गेल्यानंतर वडील गेले, हे पाच नुसतं समजलं परिस्थिती, कुटुंब, त्या मुलाची आई धुणं भांड्याचं काम करते, अतिशय गरीब परिस्थिती. हे नुसतं बघितलं, दशकीचा खर्च सुद्धा ते करू शकत नाही, इतकी त्यांची गरीब परिस्थिती. त्यांचं स्वतःचं रेशन कार्ड सुद्धा नाही आहे का त्या मुलाचे, म्हणजे इतकं आवड हे झालं ना. 2 वर्षापूर्वी त्यांचा मोठा मुलगा वारला. हे नुसतं कळलं आमच्या मित्राला. डायरेक्ट सांगितलं, रवी भाऊ तुम्ही पहा तिथं आणि काय मदत आहे ना लगेच करू. आता आकडा तुम्हाला सांगत नाही साहेब, डायरेक्ट मला येऊन भेटले आणि त्या कुटुंबाला डायरेक्ट जाऊन सांगितलं, आकडा पण तिथं सुपूर्द केला. म्हणजे आमचा मित्र कसा आहे ना, ते असं आहे. त्याच्याविषयी वाईट बोलताना स्वतःनी विचार करावा, मग बोलावं.
खूप खूप काही त्या माणसांनी कष्ट केले. इतकी संकट आली, प्रत्येक संकटाला आमचा मित्र त्या संकटावर मात करत पुढे गेलेला आहे. आणि आम्हाला खरोखर अभिमान आहे. आमचा मित्र आहे तो 100% यशस्वी आहे. आणि जर त्याची मिसेस स्मिता कणसे जर आज निवडणुकीला सामोरी जाते, तर त्याच्यावरती जर तुम्ही मग प्रत्यारोप करत असाल ना, तर आमचं मन सुद्धा कुठंतरी खेद बनतं. आम्हाला सुद्धा वाटतं का त्याच्या विरुद्ध त्याच्याविषयी कुठंतरी आमच्या मित्राविषयी चांगलं बोललंच पाहिजे. जे सत्य आहे ते सत्यता मांडली पाहिजे. हे खरोखर आम्हाला अभिमान वाटतो आमच्या मित्राचा.